स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले असून या विजयानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीची विटंबना करणाऱ्या भाजपला जनतेनं या निवडणुकीत धडा शिकवला असं सांगत मतदारांनी सर्व धर्म समभावाला साथ दिली असं स्पष्ट केलं। सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे आमदार राम सातपुते यांचा पराभव करत भाजपचा विजयी रथ रोखला। दरम्यान विजयानंतर नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी संवाद साधला। यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की विजयाचं श्रेय सोलापूरकरांना जातं। विजयाची खात्री होती। मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड रोष होता, तो मतदारांनी मतदानातून व्यक्त केला। 10 वर्षे या मतदारसंघावर भाजपनं अन्याय केला असंही त्या म्हणाल्या। माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करत तुतारी फुंकली। विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी जनतेनं निष्क्रिय व्यक्तीला घरी पाठवलं असं सांगत नितीन गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीचं नाव भाजपच्या पहिल्या यादीत नव्हतं आणि माढ्यातून निष्क्रिय माणसाचं नाव होतं। अशा निष्क्रिय नेत्याला जनतेनं मतदानातून उत्तर दिलं असंही धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले। देशभराचं लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले। आई आणि वडिलांच्या झालेल्या पराभवाचा बदला घेत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा मोठ्या मतांच्या फरकानं दारुण पराभव करत भाजपची हॅट्रिक रोखण्यात यश मिळवलं। तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वैयक्तिक लक्ष घातलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला सोडचिठ्ठी देऊन चॅलेंज स्वीकारत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे गेलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभवाची धूळ चारली। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांना मोठं मताधिक्य मिळालं। प्रणिती शिंदे यांनी विजय प्राप्त केला। अधिकृत विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली नसली तरी विजयाच्या खात्रीनं प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री उज्ज्वलाताई शिंदे यांनी माध्यमांना विजयी प्रतिक्रिया दिली। वडिलांची पुण्याई आणि तिची प्रचंड मेहनत हेच तिच्या विजयाचं श्रेय असल्याचं उज्ज्वलाताई शिंदे म्हणाल्या। सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपकडून आमदार राम सातपुते अशी लढत झाली। या लढतीत मंगळवारच्या मतमोजणीत आमदार प्रणिती शिंदे यांनी अखेर विजयश्री खेचून आणली। दरम्यान 7 रस्ता येथील त्यांच्या जनवात्सल्य निवासस्थानी एकच गर्दी पाहायला मिळाली। कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे जनवात्सल्य निवासस्थानी ठाण मांडून होते। त्यांचंही कार्यकर्त्यांनी पेढे भरवून स्वागत केलं। प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। गुलालाची मुक्त उधळण करत विजयोत्सव साजरा करण्यात आला। महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांचा मंगळवारी दणदणीत विजय झाला असून या विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीचे नेते तथा माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत आणि नेत्यांसोबत मोठ्या आनंदात साजरा केला आणि प्रणिती शिंदे यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून प्रणिती शिंदे तर भाजपकडून राम सातपुते हे रिंगणात होते। ही निवडणूक अटीतटीची होईल
अशी शक्यता बाळगण्यात आली होती. परंतु काँग्रेसकडून परका उमेदवार असल्याचा प्रचार सातत्यानं करण्यात येत होता. यामुळं राम सातपुते यांना पराभवाला सामोरं जावं लागलं अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे 10 वर्षांमध्ये शरद बनसोडे आणि डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या निष्क्रियतेचा फटका राम सातपुते यांना बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मंगळवारी झालेल्या मतमोजणीत भाजपचा पराभव झाल्यानं नेहमी वर्दळ पाहायला मिळणाऱ्या भाजपच्या शहर जिल्हा कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स.